एकत्र की वेगळं? कधी तुम्हाला असं वाटलंय का की आजी आजोबांचं ते मोठं घर आता फक्त आठवणीतच राहिलेलं आहे? कधी काळी जिथे हसण्याचे आवाज घुमायचे आणि आता दरवाजे उघडतात ते फक्त वायफायसाठी. सुधाताईंचं घरही असंच होतं. 3 पिढ्या एकत्र एकाच छताखाली. कोणी भांडायचं, कोणी हसायचं, पण सगळे एकत्र. हळूहळू काळ बदलत चालला. मुलं मोठी झाली आणि म्हणू लागली, आम्हाला स्वातंत्र्य हवंय, आमचं असं स्वतंत्र आयुष्य हवं आहे. आणि मग एक दिवस दारं बंद झाली, कायमची. सुरुवातीला मस्त शांतता वाटली, ना गोंधळ ना कोणाचा हस्तक्षेप. पण हळूहळू नंतर समजलं, शांतता जरी असली तरी एकटेपणाने गिळलंय. आजारपणात कोणी नाही, सणवाराला फक्त दोघांपुरतंच जेवण बनवायचं. घर जरी मोठं असलं तरी ते रिकामं होतं. मग एक दिवस सुधाताईंना त्यांच्या मुलाचा फोन आला. तो म्हणाला, आई, आता आम्हीच येतो तुमच्याकडे. त्यावेळी सुधाताईंचं मन आणि डोळे भरून आले. ते म्हणाले, अरे, घर हे फक्त एकत्र राहण्यासाठी नाही, तर ते सुखदुःख, दुखणी, आनंद हे सगळं शेअर करण्यासाठी आहे. म्हणूनच एकत्र कुटुंब असो किंवा स्वतंत्र, मनं जोडलेली राहिली की घर कसं जिवंत राहतं.